दादा नमस्कार. जय शिवराय. आज जुन्नरला तुम्ही जे अधिकाऱ्यांचा आढावा बैठक घेतली त्या बैठकीदरम्यान आदिवासी विकास प्रकल्पाचे अधिकारी देसाई नावाच्या अधिकाऱ्यांशी बोलताना अनपार्लमेंटली तुमच्या तोंडून शब्द गेला अशा प्रकारची बाहेर चर्चा माध्यमांवर सुद्धा होते. नेमकं तुम्ही काय म्हणाले आणि तुम्हाला काय म्हणायचं होतं? बघा, या भारताचा मूळ निवासी आणि रहिवासी जर कोण असेल ना तो आदिवासी बांधव आहे. आणि महाराष्ट्राचं एकमेव राज्य की ज्यांनी 2 बजेट केली. विशेष बजेट जे आहे ते विशेष बजेट झालं ते ट्रायबलचं, जे कुठल्या राज्यात नाही. आणि ट्रायबलच्या बजेटमध्ये आदिवासी विभागाचा, आदिवासी जनतेचा, डोंगरदऱ्यामध्ये राहणाऱ्या माझ्या सर्व समाज बांधवांचा विकास व्हायला पाहिजे अशा अनुषंगाने खरं तर हा ट्रायबलचं बजेट आलं. मी गेले अनेक वर्ष पाहतोय, कारण माझा 35% समाज आज माझ्या मतदारसंघामध्ये आदिवासी आहे. आणि आमच्याकडे घोडेगाव प्रकल्प म्हणून आहे. ज्या घोडेगाव प्रकल्पाच्या अनुबंधनाखाली, त्या शीर्षकाखाली जुन्नर, आंबेगाव, खेड आणि मावळ हे 4 तालुके तर या घोडेगाव प्रकल्पामधून लीड करतात, विकास कामं होतात. तिथे एक देसाई नावाचे व्यक्ती यांना आदिवासी मंत्र्यांनी लाडून ठेवलेला आहे. त्यांच्या एवढ्या तक्रारी आणि मी त्यांची आता खात्याने चौकशी म्हणा, त्यांची श्वेतपत्रिका त्या खात्याची काढायला भाग पाडणार आहे. जग एवढं पुढं चाललंय आणि काय चाललंय. आणि आदिवासी बांधवांच्या बाबतीमध्ये वारंवार तो माझ्या कानातून गोड गोड बोलायचा प्रयत्न करत होता. मी सांगितलं का जे मंत्री तुला पाठीले घालतात त्या मंत्र्यांना आणि तुम्हाला मुख्यमंत्र्यांसमोर मी 100% उभं करणार. आणि जनतेपेक्षा कोणी मोठं नाही. देसाई ज्या पद्धतीने काम करतायत ती पद्धत म्हणजे आदिवासी समाजाच्या विश्वासार्हतेचा गळा घोटण्यासारखा आहे. त्यामुळे आता बातम्या दाखवणं, बातम्या होणं, व्हिडिओ व्हायरल होणं यापेक्षाही महत्त्वाचं आहे की लोकशाहीमध्ये आपल्याला जे आयुध मिळालेलं आहे, आपल्याला जे काही सन्मान मिळालेला आहे, त्या सन्मानामध्ये मंत्री मोदयांनी सुद्धा अशा अधिकाऱ्यांना तातडीने खात्याने चौकशी करून सस्पेंड केलं पाहिजे. आणि त्यांच्या विरुद्ध आता पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे सुद्धा दाखल झालेले या अधिकाऱ्याच्या बाबतीमध्ये. तसं पाहायला गेलं तर जुन्नर, आंबेगाव, खेड आणि मावळ याच्यामध्ये लोकसंख्येन्याय घनतेनुसार आणि क्षेत्रफळाप्रमाणे विकासाच्या निधीचा वाटप व्हायला पाहिजे. या प्रकल्प अधिकाऱ्यांनी अजूनपर्यंत एकही मीटिंग जुन्नरच्या परिसरामध्ये मागच्या 3 वर्षामध्ये घेतलेली नाही. मी आज आढावा घेतला. पण ठीक आहे, मी आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि माझा विश्वास आहे ही जी सगळी मंडळी आवडची राज्य शासनामध्ये ते हुशार आहेत. त्यांच्यासमोर ह्या सगळ्या गोष्टी मी मांडेल. राज्याचे एकनाथजी शिंदे साहेब असतील किंवा आता पालकमंत्री अजितदादा आहेत. हा जो बनाव चालला हा बनाव थांबला पाहिजे. आणि ज्या ज्या खात्यामध्ये अशा गोष्टी चालतात तिथे खात्याने चौकशी होऊन ही लोकशाही सर्वसामान्य जनतेच्या हिताची व्हायला पाहिजे. याच्यासाठी आज जे मी विधान केलं आणि त्याच्या काय बातम्या झाल्या असतील तर त्याच्यामध्ये एकही शब्द कुठल्याही पद्धतीची भूमिका अस्पष्ट न ठेवता स्पष्टपणे या सगळ्या बाबतीतला छडा लावला जाईल. आणि ह्या संपूर्ण बाबतीमध्ये शेवटच्या थरापर्यंत लढाई उभी केली जाईल एवढं याचं निमित्त सांगतो. तुमचा रोष संबंधित अधिकाऱ्यांवर का मंत्र्यावर आहे? मी अतिशय प्रामाणिकपणे सांगतो 100% रोष अधिकाऱ्यांवर, परंतु पाठीशी घातलं तर मंत्र्यांवर सुद्धा.